तर मदन शेठ गोंदले साहेबांचा इथे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावर. महेश पाटील याला विनंती होतो की आपण मदन शेठ गोंदले साहेबांचा सत्कार करायचा आहे. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू हवेत आहे. धरम झेल खाली येत आहेत आणि झेल मात्र इथे सुटतोय धरमच्या हातात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावपल का धाव लागते ते 6. सामना 4 षटकांचा आहे. तर स्ट्राईक एंडला दर्शन काळन धावपल का धावा लागलेत. तर यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनाती देते लॉंग ऑन रिझन मध्ये. गोलंदाज बाळा चांगली गोलंदाजी दाखवते. 7 धावा धावपल लागलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय पॉवर प्ले मधला आणि 7 धावा धावपल लागलेत. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीत हा पहिला सामना आज विपक्ष खार्डी या दोन बलाढ्य संघामध्ये. यानंतर वाकलन वर्सेस सागाव असा सामना असेल. यावेळेस मात्र फुलटा चेंडू चुकीला मापे नाहीये. चेंडू सीमा पलीकडे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दणदणीत षटकार. तथापलकर धावा आहेत त्या 13. धावा धापलकरती लागलेत. मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. अवांतर एक धावा मिळते आज संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकर धावा लागतात त्या 14. पहिले षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना खार्डी पक्ष आज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळ करतोय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं. विशाल मात्र चेंडू उचलेल, फेकी करेल. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दुसरी धाव इथे बेगाने पूर्ण केली जाते. दर्शन काळाने घनश्यामच्या माध्यमातून 2 ने धावसंख्या वाढेल. धावपल धावा लागतात त्या 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आज संघाची धावसंख्या ती बिनबाद 16. तर अनंत पाटील आणि राजेश पाटील काटे यांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. अनंतदादा पाटील आणि राजेश पाटील काटे यांचं आगमन झालं. त्यांनी विनंती आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. त्यानंतर कांतीलाल पाटील आजी उपसरपंच आजगाव यांना विनंती आपण यायचे आमच्या व्यासपीठावर. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर 16 धावा धावपलकरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्या. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना आहे. तर दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल मात्रे खिडकाली एंड कडनं. तर 16 धावा धावपलकरती लागलेत. तर खूप सारी गर्दी आपण बघितली जितू वाकलन आणि सोनापडा सामन्यासाठी. मात्र सामना पाहिजे तसा झाला नाही. 3000 लोक लाईव्ह बघवते. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रावलते लॉंग ऑन रिझन मध्ये. सूरज फौजदार संगनायक मात्र हेमंत होते. नाणेफेकसाठी हेमंत आले होते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावपलका धावा लागतात त्या 17. बिनबाद 17ची सुरुवात आज संघाची. दोन्ही संघाने एक सामने जिंकले होते. विशाल राईट मोर द विकेट. मात्र शूट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर एक चेंडू डॉट आला होता. त्यानंतर हा चेंडू डॉट येते जितू. म्हणजे हा दुसरा चेंडू डॉट आहे. जवळचा आपण विचार केला तर 8 2 चेंडू डॉट आले आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये. धावपलका धावा त्या 17 आज संघाच्या. विशाल राईट मोर द विकेट.
यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू हवे ते कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू डीप एस्ट कव्हर रिजन मधनं वन बाउन्स सीमा पार घनश्यामच्या बॅट मध्ये येणारा चौकार. धन्यवाद. धावसंख्या 21. धावा धापल करती. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. चेंडू वन बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार घनश्यामच्या बॅट मधनं. तर बॅक टू बॅक दोन चौकार येतात विशाल मात्रेला गोलंदाजीमध्ये. संघाची धावसंख्या 25. विशाल घनश्याम वैयक्तिक 21 धावांवरती घेतोय आणि संघाची धावसंख्या ती 25. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 21 धावांवरती घेतोय. 3 चौकार आणि 1 षटकार आपल्या बॅटमध्ये दाखवलाय घनश्यामने. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हलक्या तरी घेऊन काढतोय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली होते. 2 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावा लागतात त्या आजदे संघाच्या बिनबाद. 27 दुसऱ्या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर 27 धावा धावपलकरती लागल्या आहेत. घनश्याम चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता मात्र वेगवान चेंडू होता. तर षटक समाप्त होते. 2 षटकाचा खेळ संपतोय. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका बघा. जरा थोडंसं फास्ट खेळा. हेमंत थोडं सहकार्य करा. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आजदे संघाची धावसंख्या ती 27. जर ह्या पटक्या चेंडूवरती जर जितू नक्कीच सर्व बॅटने जरी खेळ असते तर पॉईंट कव्हर पॉईंट रिजन मध्ये चौकार येऊ शकला असता. मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. मात्र एक रिव्हर्सचा चौकार आला त्यामुळे नक्कीच हा प्रयत्न केला असावा. 13.50च्या सरासरीने धावा कुठल्या 2 षटकामध्ये 27 धावा. तर तिसरं षटकामध्ये गोलंदाज केतन म्हात्रे. 27 धावा धावपलकरती लागल्यात 2 षटकांमध्ये. केतन डायगर एंडकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आतिश जेल खाली आणि जेल सुटतो आतिश मात्रेच्या हातात. दबाव थोडासा दिसतोय तो म्हणजे खार्डी संघावरती. 1 धाव मिळते. नशिबाची साथ मिळते ती दर्शनला. 1 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावा लागतात त्या 28 धावा. 28 धावा धावपलकरती लागलेत. मात्र चेंडू हवेत आहे. केतन मात्र झेल खाली. तर आता मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज बाद घनश्याम बाद होते. पहिला झटका बसतो तो म्हणजे आजदे संघाला 28 या धावसंख्येवरती. या धावसंख्येत पहिला गडी बाद होतोय. आजदे संघाचा नवीन फलंदाज मिलिंद काळन 3ऱ्या क्रमांकावरती. केतन यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र क्षेत्ररक्षक आलेत. विशाल मात्रे चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. आजदे संघाचा 28 या धावसंख्येत. केतन मात्रे मात्र यश संपादन करतोय.
मटका तीसरा है टपका धिड़का बूम धिड़का बूम धिड़का बूम धिड़का बूम धिड़का बूम धिड़का बूम टपकारे टपकारे और टपका दो में से एक गया एक का ये मटका टपकारे टपका एक और टपका दो में से एक गया धन्यवाद. तर या षटकामध्ये आपण बघतोय जिथे 3 चेंडू फेकलेत, एकच धाव दिली आणि 2 गडी बाद केले. हॅट्रिकच्या उमेदवार गोलंदाज केतन म्हात्रे. केतन म्हात्रे आपण बघितला वाकलन संघामध्ये ज्याने फलंदाजी करताना 31 धावा कुठल्याने चांगली गोलंदाजी सुद्धा केली, 2 गडी सुद्धा बाद केले. एक धाव इथे मिळते. इकडे धावसंख्या वाढेल, धापलका धाव आहेत ते 29. 4 चेंडूचा खेळ संपला, 29 धावा धापलका दिलेला. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेकंड फलंदाज निलेश काळन. 29 धावा धापलका आज संघाच्या. 2 षटकाकर आपण विचार केला जिथून 27 धावा होत्या. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज केतन म्हात्रे. बघा या षटकात फक्त 2 धावा दिल्यात केतनने आणि 3 गडी बाद केल्यात. धावसंख्या 29, 3 गडी बाद. केतन तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. धापलका धावा लागतात त्या 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजदे संघाची धावसंख्या 3 गडी बाद 30. या षटकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि गडी बाद केलेत केतन म्हात्रेने 3. डीजे तर टॉस साठी यायचे वाकलन संघाचे संघनायक आणि सागाव संघाचे संघनायक. टॉस साठी यायचे मोतीराम भोईर संघनायक पाठवा आपला. वाकलन संघाचे संघनायक आणि सागाव संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. स्वप्नील हरिचंद्र पाटील डायगर गाव यायचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. संपर्क साधायचे निखिल कुडावकरशी संपर्क साधायचे. तर मोहन माळी यांचे आगमन झाले. समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय हाय वागणं तयाच हाय धन्यवाद डीजे. फाय. वाकलन संघाचे संघनायक आलेत. सागाव संघाचे संघनायक बघा. वाकलन संघाचे संघनायक केतन म्हात्रे आलेत. नवीन संघनायक आपण बघतोय केतन म्हात्रे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तीस धावा धावबाद करते. शेवटच्या घेऊन येतो गोलंदाज आतिश म्हात्रे. यावेळेस मात्र मोठा फटका अमोलच्या बॅटमध्ये मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये आणि फलंदाज बाद. अजून एक झटका अजदे संघाला. धन्यवाद. जिथं आपण बघतो 2 षटका अखेर 27 धावल्या होत्या मात्र आता 30च धावा आहेत. चांगलं कमबॅक केलं केतन म्हात्रेने. केतन म्हात्रे नावाचे खेळाडू मात्र आज चांगली कामगिरी करतात. एक केतन म्हात्रे आपण पहिलं वाकलन. दोन्ही केतन म्हात्रेने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. खाडी संघाचा असो वाकलन संघाचा असो. तर या सागाव संघाचे संघनायक लगेच नाणेफेकीसाठी वाकलन संघाचे संघनायक आलेत. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑफ रिजन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकदा पुन्हा होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धाव आणि फलंदाज बाद. कोणत्याही प्रकारचा कॉल नाहीये. मिलिंद बाद होते धावचीच्या स्वरूपात.
थँक्यू डीजे थँक्यू व्हेरी मच नितीन. उपस्थित तमाम लाडक्या रसिकांचं पुनश्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर स्पर्धा आपण पाहताय जय हनुमान. थोडा आवाज दे शंकर आवाज दे. हॅलो 38 धावांची गरज मैदानावरती. खाडी संघासमोर एक माफक लक्ष आजदे संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. तर सुरुवात चांगली केली होती आजदे संघाने. पहिल्या 2 षटकात धावा होत्या 27. मात्र एक चांगल्या सुरुवातीनंतर देखील एक मोठी धावसंख्या त्यांना उभी करता आली नाही मैदानावरती. नंतरच्या 2 षटकात फक्त 10 धावा आल्या. तर विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज क्रांतीलाल पाटील यांच्याकडनं पारितोषिक असेल. हसदेगाव संघासाठी पारितोषिक. 38 धावांची गरज मैदानावरती. आपण पाहतोय फलंदाज रवी आणि विशालची ही जोडी. तर सातत्याने या 2 फलंदाजांनी नेहमीच चांगली सुरुवात खाडी संघाला करून दिलेली आहे. त्यामुळे नेहमीच ही जोडी या संघासाठी यशस्वी जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. ते मात्र डॉट चेंडूने सुरुवात करत असताना गोलंदाज विनोद काळन संघनायक आणि त्याचबरोबर एक राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विनोदजी काळन. या संघाची बांधणी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम विनोद काळांच्या माध्यमातून. हा चेंडू वाईड आहे. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. तर एका धाव्याने खातं उघडते आव्हानाच्या स्वरूपात. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय रवी आलिमकर. तो गोलंदाज पुन्हा एकदा विनोद काळन ओर द विकेट. हा चेंडू शापरून खेळतायत. हुक केला चेंडूला. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. हाय इनामपुरीचा सतीश भाई. थँक्यू. तर पहिल्या सामन्यात देखील याच दिशेला चौकार लगावून खातं उघडलं होतं. निश्चितच त्यांचा हा आवडता स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना. धावसंख्या 5 धावफलकावरती. गोलंदाज विनोद काळन. यावेळेस सुरेख चेंडू होता मात्र इथे वाईड आहे. चेंडू दिशेपासून भरकटले. दुसरा चेंडू वाईड. तर पंचांच्या भूमिकेत शंतनू मैदानावरती पाहतोय आपण आणि वीरेंद्र पाटील असे 2 पंच. शंतनूने काल देखील सुरेख पंचगिरी पाहिली. शंतनू असतील, वीरेंद्र असतील, शिवाजी, पंकज, सागर, सचिन सातत्याने चांगली पंचगिरी. राकेश देखील चांगलं योगदान राकेशने देखील दिलं आहे. तर फार मोठी भूमिका क्रिकेटमध्ये पंचांची असते. नियम क्रमांक 2 नुसार मैदानावरती पंच पाहायला मिळत आहेत. नियम क्रमांक 1 नुसार खेळाडू मैदानावरती आणि नियम क्रमांक 4 नुसार ही खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पूल केला चेंडूला. मिडॉनच्या वरून मागे पाठवलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात. नितीन पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य अशा पेटाली संघाला परास्त केलं होतं आजदेश संघाने. फार मोठा विक्रम जर आपण पाहिलं तर आतापर्यंत रायगडचा एकही संघ या ठिकाणी निश्चितच पुढे सरकू शकला नाही. आपण पाहिलं इनामपूर देखील दुसऱ्या सामन्यात परास्त झाला. त्यानंतर उत्कर्ष सावळा हा संघ देखील या ठिकाणी ऑल आउट झालाय. तर धावसंख्या ठिकाणी बघूया. तर चौकार येतोय मात्र या ठिकाणी पंचांचा कुठला इशारा म्हणजे आपण बाईचा इशारा येतोय. तर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आस्किंग रेट आहे 9.50. तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या दिवशी जबरदस्त खेळ आपण पाहिला. तब्बल 550 धावा पहिल्या दिवसामध्ये कुटण्यात आल्यात या मैदानावरती. 19 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि घनश्याम हा झेल टिपतोय. पहिला धक्का मैदानावरती लागतोय गावदेवी खाडी संघाला.
थँक्यू शंकर. तर रवी 8 धावांचं योगदान देऊन या ठिकाणी माघारी परततोय. धावसंख्या धावफलकावरती 14. तर गरज आहे विजयासाठी 38 धावांची, म्हणजे अजूनही 24 धावा हव्यात. तर चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 24 धावा करण्यासाठी प्रति षटकामागे 8 धावांची धावगती राखावी लागेल. नितीन मगाशी या मैदानावरती पाय ठेवायला देखील जागा नव्हती, कारण जणू काय स्पर्धेचा शेवटचा सामना मेगा फायनल या ठिकाणी जणू काय सुरू होता. आणि जसा सामना संपला या मैदानावरतून प्रेक्षकांची गर्दी पूर्णपणे कमी झाली, कारण या सामन्याशी जर पाहिलं तर प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या आहेत. आपण पाहिलं वाकण संघाचे भरपूर समर्थक होते, सोनारपाडा संघाचे भरपूर समर्थक होते आणि गावामध्ये शुकशुकाट होता. मात्र या गावातील सर्व माता भगिनी देखील हा सामना पाहत होते. मात्र सोनारपाडा संघाने निश्चितच या ठिकाणी फाईट केली नाही, त्यामुळे हा सामना एकतर्फी पाहायला मिळाला. ज्या सामन्याची अपेक्षा होती, प्रेक्षकांना वाटलं होतं हा सामना हाय व्होल्टेज होईल, मात्र सामना एका बाजूने झुकला. कारण फलंदाजी करत असताना सुरुवातीला तर 0 धावसंख्येवर तब्बल 3 गडी बाद झाले आणि तो दबाव जो पहिल्या षटकात निर्माण केला गेला तो दबाव शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिला. आणि त्यात अमोल पाटील सारखा फलंदाज खेळपट्टीवर राहून देखील त्याला धावसंख्येला आकार देता आला नाही. त्यानंतर अमर सारखा फलंदाज ज्याने बॅक टू बॅक 5 चेंडू डॉट गेले त्याच्याकडनं, 5 चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी एकच धाव. तर मैदानावरती नवीन फलंदाज केतन म्हात्रे, जबरदस्त कामगिरी केतनने पहिल्या सामन्यात दाखवली. बोपर संघाविरुद्ध 26 धावांची लाजवाब खेळी आणि 1 गडी त्याने बाद केला होता. तोच केतन म्हात्रे मैदानावरती 3 गडी त्याने आता बाद केलेले आहेत. तर चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये केतन म्हात्रेचा. हा चेंडू यावेळेस मात्र विशाल त्या ठिकाणी, आणि इथे मात्र हा झेल दर्शन झेल सुटतोय. आधीच धावसंख्या धावफलकावर कमी आहे आणि त्यामुळे इथे आपण पाहतोय अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच पराभवाच्या दिशेने घेऊन चाललंय. आज ते संघाला 16 धावा झालेल्या आहेत, 21 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. तर 22 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला दुसऱ्या धावेसाठी वेगाने निघाले आहेत आणि अपील करतायत धावचीच. इथे मात्र 3री धाव बघूया पूर्ण होते का, आणि 3 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा येत आहेत. 3ऱ्या पंचांना या ठिकाणी निश्चितच हा निर्णय सोपवलाय. तर सुशील जायचं आपण त्या ठिकाणी. आमचे GTCचे सूरज मात्र त्या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मॉनिटरवर पाहिले जाईल रिप्लायमध्ये एक्झॅक्टली बॅट कधी ग्राउंड केली आहे, बॉल या ठिकाणी निश्चितच स्टंपवर लावण्या अगोदर की त्यानंतर मात्र बॅट ग्राउंडिंग केली गेली बघूया. तर डिसिजन पेंडिंग आहे. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र 3ऱ्या पंचावरती हा निर्णय सोपवलाय. तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती मात्र अजूनही बघूया. धावसंख्या 16 आहे. मात्र या निर्णयानंतर एकूण धावसंख्या किती आहे हे आम्हाला जितेश सांगतील. तर जितेशचं कौतुक करावं लागेल. सातत्याने 3ऱ्या रात्रीमध्ये जितेशने अतिशय चांगलं योगदान दिलेले आहे. अतिशय चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि खूप बारीक लक्ष जितेशचं प्रत्येक गोष्टीवरती. जितेश पाटील आणि त्याचबरोबर आमचे दुसरे गुणसंख्यक लेखक ओमकार देखील आमच्या सोबत आहेत. ओमकार पाटील असे 2 गुणसंख्यक लेखक. स्वप्नील हरिश्चंद्र पाटील याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा सागर नंतर आता मात्र स्वप्नील हरिश्चंद्र पाटील याचा वाढदिवस आहे. तर यायचं आहे स्वप्नील, कुठे असाल तर या ठिकाणी या व्यासपीठावर. हा चेंडू हवेत आणि इथे मात्र सोपा झेल घनश्याम कडनं सुटतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा. तर चुका झाल्या फलंदाजी करताना, चुका होत आहेत क्षेत्ररक्षण करताना आणि ते मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालंय. धावसंख्या धावफलकावरती 21.
तर 17 धावांची गरज विजयासाठी. गावदेवी खार्डी संघ अतिशय चांगला परफॉर्मन्स यंदाच्या हंगामात. या संघाने सर्वांची मनं जिंकलेली आहे. अतिशय चांगली कामगिरी सांघिक बळाच्या जोरावर या संघाने संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. षटकार येतोय. फलंदाज 27 झालं ना 27 झालं ना. तर स्वप्नील हरिश्चंद्र पाटील याचा आज वाढदिवस आहे. त्याला परेश पाटील आणि संदेश पाटील आणि त्याचे सर्व तमाम मित्र आणि त्याचबरोबर पूर्ण डायगर वासियांकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुशील देखील या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस आणि आज मात्र स्वप्नीलचा देखील वाढदिवस आहे. तर स्वप्नीलला जय हनुमान क्रिकेट संघ डायगर व त्याचबरोबर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 27 धावा तर गरज आहे विजयासाठी 11 धावांची. हेमंत दरे येत आहेत. माजी क्रिकेटपटू आजदेचे शांतीनगर शाळेचे विद्यार्थी आमचे जवळचे मित्र. आजदे संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा हेमंत दरे जरी मैदानात नसले तरी युट्यूबच्या माध्यमातून आजदे संघाचा परफॉर्मन्स पाहत असतात. आता मात्र इथे 27 धावा येतात. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12-11चं समीकरण मैदानावरती. आस्किंग रेट 5.50. प्रेक्षक अजूनही या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची सातत्याने गर्दी. 1:15 या ठिकाणी होत आहेत. तरी देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र मगाशी जी गर्दी होती ती कमी झाली कारण ज्या सामन्यासाठी प्रेक्षकांनी या मैदानावरती गर्दी केली होती तो सामना या ठिकाणी संपला. हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. वाडिस्लाव सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. केतनच्या बॅट मधून या ठिकाणी षटकार येत असताना 10 धावसंख्या खेळतोय. यावेळेस चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही. टायमिंग झालं नाहीये. डॉट चेंडू. तर गरज आहे विजयासाठी आता मात्र 5 धावांची. केतनने गोलंदाजी सुरेख केली. आता मात्र फलंदाजी करत असताना 10 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. यावेळेस मिस टायमिंग होतंय आणि त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय यष्टीरक्षकाने. तर दर्शन या ठिकाणी झेल टिपतायत आणि आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना खार्डी संघाला केतन मात्रेच्या स्वरूपात. सूरज फौजदार मैदानावरती येत आहेत. फक्त 5 धावांची गरज आहे विजयासाठी. विजयाच्या समीप गावदेवी खार्डी संघ. अतिशय चांगली कामगिरी या सामन्यात देखील. पहिल्या सामन्यात 62 धावा नोंदवल्या होत्या. भोपर संघाला परास्त केलं होतं आणि ते मात्र सूरज बाद होतोय. आल्याच सूरजच्या खेळीचा अस्त होत असताना तर शून्यावर तो बाद होतोय. 5 धावांची गरज आहे आणि मैदानावरती यावेळेस 3रा धक्का लागतोय खार्डी संघाला. क्या बात आहे डीजे. निश्चितच आगरी कोळ्यांची माय एकवीर आई कारल्याची
नवसाला पावणारी हाकेला धावणारी तिची आठवण करून देणारा एक गाणं. तर गरज आहे विजयासाठी. आता मात्र 5 धावांची. सूरज बाद झाल्यानंतर मैदानावरती येतोय विजय आलिमकर. 8 चेंडू आणि 5 धावा. बघा सामना थोडासा क्लोज येत असताना यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट थर्ड मॅनला चूक होते. पुन्हा एकदा चुका 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 वारंवार चुकांची मालिका आजदे संघाच्या माध्यमातून. यावेळेस 1 धाव येते. तर गरज आता मात्र 4 धावांची. 7 चेंडू 4 धावा. आज खारघरच्या मैदानावरती 12 चेंडू 4 धावा झाल्या नाही आणि सामना सुपर ओव्हर मध्ये गेला. ते मात्र डॉट चेंडू फेकताय. तर उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. बघा सामना असं वाटलं होतं लवकर संपेल या षटकामध्ये, मात्र सूरज बाद झाला. त्याच्या आधी फलंदाज बाद झाला केतन आणि ते मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज विजयासाठी. तर या 4 धावा होण्यापासून रोखतील का बघूया. इथे मात्र कुठेतरी आजदे संघाला कमबॅकची संधी निर्माण झालेली आहे. मात्र एखादा मोठा फटका या सामन्याला इथे संपून टाकेल. मात्र बघूया मैदानावरती आपण पाहतोय विजय आलिमकर आणि विशाल म्हात्रे अजूनही खेळपट्टीवर आहे. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर विशाल खेळत आहेत आणि विशालला ठाऊक आहे परिस्थितीनुसार कशी फलंदाजी करायची. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. निश्चित खूप खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विशालला 1 धावसंख्येवर जीवनदान दिलं. त्यानंतर त्याने षटकार लगावला. त्यानंतर बऱ्याचशा धावा ग्राउंड फिल्डिंग देखील खूप खराब झाली. त्यामुळे जवळजवळ 8 ते 10 धावा मी म्हणेन मिसफिल्डमुळे गेल्यात. आणि त्यामुळे इथे शेवटच्या षटकात फक्त 4 धावा शिल्लक राहिलेल्या आहेत. तर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज घनश्याम. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस विजय आलिमकर. हा चेंडू यावेळेस गोलंदाज मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. 2 धावा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर फक्त 2 धावा. आता मात्र 5 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. तर 5 चेंडू 2 धावा विजयासाठी समीकरण आहे. तर घनश्याम पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना स्ट्राईकला विजय आलिमकर सामना करण्यास सज्ज. हा चेंडू विजय फटका विजय चौकार. विजयच्या बॅट मधून विजय चौकार येतोय. कार्डी संघ आता मात्र इथे हा सामना जिंकून पुन्हा एकदा इथे 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा केतन म्हात्रे. आणि या ठिकाणी केतन म्हात्रेने 10 धावांचं योगदान दिले आणि तब्बल 3 गडी त्याने बाद केले. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याला या ठिकाणी देण्यात येते. तर यायचे केतन म्हात्रे बॅक टू बॅक सेकंड मॅन ऑफ द मॅच. आमचे सागर या ठिकाणी सांगत असताना सागर माईक हातात घेऊन या ठिकाणी प्रयत्न करतायत. बघूया आपण त्यांना ऐकूया नंतरच्या मॅच मध्ये. सागर सर्व पाहताय तुझ्याकडे. प्रत्येकाला अपेक्षा की तू देखील समालोचन करावं. बघा टाळ्या वाजवत आहेत. सागाव संघाचे खेळाडू तुझं समालोचन ऐकण्यासाठी आतुर आहेत. तर सुनील मोहनमाळी साहेब आमचे डायगरचे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून 2 कूलर आपल्याला देण्यात आलेले आहेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी. तर आजदे संघाच्या ठिकाणी या स्पर्धेतला प्रवास संपतोय. सुरुवात चांगली केली होती मात्र यानंतर 2ऱ्या सामन्यात आजदे संघाने काही चुका केल्या आणि त्याचं रूपांतर पराभव झालं. तर यानंतरची लढत सागाव वर्सेस वाकण या मैदानावरती. तर यायचंय केतन म्हात्रे. केतन म्हात्रे यायचंय मॅन ऑफ द मॅच.